मॉर्निंग फॅमिली, आज आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 शेंगा त्याची साल काढून घेतलेल्या आहेत आणि एक साईड मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये ह्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत. आपलं पाणी छान प्रकारे उकळले, त्यामध्ये आता या शेंगा टाकून छान प्रकारे त्याला शिजवून घेऊ. आपल्या शेवग्याची शेंगा शिजल्या का आपण आता चेक करून घेऊ त्याची कन्सिस्टन्सी. शेंगा शिजले का आपण चेक करू. ओके, नाईस. शेंगा आपली शिजलेली आहे. आता याला आपण थंड होऊ देऊ. यातला आपण शेंगा साईडला काढू आणि त्याच्याच आपण आता ह्या शेंगाचं सूप बनवणार आहोत. आता हे शेंगाच्या आपण मिक्सरला ओबडधोबड पेस्ट करूया. त्याच्या हे शेंगा आपण मिक्सरला बारीक नाही करणार आहोत, ते काढून घेणार आहोत. हे आपण असं मिक्सरला बारीक करून घेतले. आता त्याला आपण चाळणीतून गाळून आता पातेल्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकू. तेल गरम झालं, त्यात आपण जिरं टाकूया. जिरं छान तडतडतंय. यात थोडीशी हळद, थोडी धना पावडर, थोडी लाल मिरची टाकू आणि मिक्स केलं. आता आपण जो सूप केला होता ते टाकून देऊ. यात थोडंसं मीठ टाकूया. आपण शेंगाच्या डाळ आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडं मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकू. आता वरती कोथिंबीर बारीक कट करू. आता आपल्या सूपला उकळी येते, त्यामध्ये कोथिंबीर घालू. हवा असला तर यात आपण थोडंसं लिंबू रस पण घेऊ शकतो. लिंबू रस टाकून त्याची आणखी चव एन्हान्स होईल. या प्रकारे आपण सूप बनवून घेतोय. सूप आपलं छान प्रकारे उकळून येतं. त्याची